हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण जे रेल्वेचा आपला टॉपिक चालू होता ते आपण समोरचे व्हिडिओ घेणार आहोत. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये चला तर स्टार्ट करूया. पहिला जो प्रश्न आहे म्हणजे या व्हिडिओमधला आणि समोरचा जो प्रश्न चालू होता आपला, मागचा प्रश्न 18 होते, याच्या समोरचं 19 चालू आहे आपलं. बघा प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, 200 मीटर लांबीची रेल्वे 75 किलोमीटर प्रति तास व 250 मीटर लांबीची रेल्वे 33 किलोमीटर प्रति तास एकमेकाच्या विरुद्ध दिशेने धावत असल्यास त्या एकमेकांना किती वेळात ओलांडतील, हा प्रश्न आहे. बघा याच्यामध्ये दोन रेल्वे आहे, बरोबर आहे. पहिल्या रेल्वेची पण स्पीड दिलेली आहे आणि दुसऱ्या रेल्वेची पण स्पीड दिलेली आहे. तर आपल्याला ते एकमेकांना किती वेळात ओलांडतील हा प्रश्न विचारलेला आहे. मग कसं सॉल्व करायचं बघा. पहिले काय करायचं की दोन्ही रेल्वेचं जी रेल्वेची लांबी आहे ते घेऊन घ्यायची. पहिल्या रेल्वेची लांबी किती आहे, 200 मीटर आहे, ते 200 लिहून घ्यायचं. आणि दुसऱ्या रेल्वेची किती अधिक करायचं आहे आणि दुसऱ्या रेल्वेचं 250 मीटर लांबी आहे. ठीक आहे. आणि छेदामध्ये काय करायचं बघा, पहिल्या मीटरचं बघा, पहिल्या रेल्वेचं बघा 75 आहे आणि दुसऱ्या रेल्वेचं किती आहे स्पीड 33 आहे. दोघांचीच बेरीज करायची म्हणजे किती होतात, 108 होतात. इथं एक डायरेक्ट आपण बेरीज करू, 108 लिहून घ्यायचं. आता ते कसं, इथं बघा इथं काय झालं आहे, आता रेल्वेचं स्पीड विचारलेलं आहे. मग त्याला मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करायचं, गुणिले, इथं काय करायचं गुणिले करायचं आणि 5/18 काय करायचं, याला भागायचं. ठीक आहे. तर आता कसं बघा, पहिले काय करू आपण, सॉल्व करायचं आहे. पहिले खालचं भागून घेऊ बघा. तर 108 गुणिले 5/18 बघा, 18 का 18, 18 9 किती होतात, 108 होतात. सॉरी, 18 सकी 108 होते. तर बघा आता इथं काय झालं आहे, 6 गुणिले 5 30 झाले. मग वरची डायरेक्ट आपण पहिले बेरीज करून घ्या. 200 आणि 250 किती होतात, 450 होते. इथं 450 लिहायचं आणि छेदामध्ये काय करायचं बघा, तिथं राहिले 6 गुणिले 5 6 पंच 30 होते. ओके. तर याला सॉल्व करूया. हे शून्य कॅन्सल झाले. बघा भाग द्या, 45 भागिले 3, 3ने भाग द्या 45ला, 3 1 3 झाले. इथं उरला किती, 1 मिळून 15 झाले. 3 5 15 म्हणजे ती एकमेकांना किती 15 सेकंदात मिळेल. जो ऑप्शन नंबर याचं किती असणार, ए असणार या ठिकाणी. ठीक आहे. तर बघूया दुसरा प्रश्न. बघा तसाच प्रश्न आहे सेम. 300 मीटर लांबीची रेल्वे 60 किलोमीटर प्रति तास व 200 मीटर लांबीची रेल्वे 30 किलोमीटर प्रति तास एकमेकांच्या विरुद्ध दिशेत धावत असल्यास त्या एकमेकांना किती वेळात ओलांडतील. तर मागच्यामध्ये बघा प्रश्न तसा होता. आता इथं बी तेच सेम प्रश्न आहे. ते एकमेकाच्या विरुद्ध दिशेमध्ये धावत असल्यामुळे आपण त्याची बेरीज करतो मित्रांनो. ठीक आहे. तर बघा आता बेरीज करूया आपण. तर बघा पहिले काय करू, दोन्ही रेल्वेची बेरीज करूया. म्हणजे दोन्ही मीटर जे लांबी आहे त्यांची बेरीज करूया. 300 आणि 200, इथं 300 आहे. ठीक आहे, इथं 200 आहे. दोघांची बेरीज करा, 500 होते. डायरेक्ट आपण बेरीज करूया. सॉरी, इथं काय झाले थोडं बघा. तर थोडं बघा, मी तर रफ करतो. दोन्ही रेल्वेचं बघा आपण 300 आणि 200 500 होतात. ठीक आहे. इथं थोडं इरेज झाल्यामुळे मी पुश केलं होतं व्हिडिओ. बघा 500 आणि बघा आता काय करायचं आहे की दोन्ही रेल्वेचं बघा. आता बघा दोन्ही रेल्वेचं बघा स्पीड किती आहे. पहिल्या रेल्वेचं 60 आहे, दुसऱ्या रेल्वेचं 30 आहे. 60 आणि 30 किती होतात, 90. मग इथं 90 लिहायचं. आता याला मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण 5/18 वापरतो. ठीक आहे. आता बघा याला सॉल्व करायचं आहे. तर बघा याला आपण सॉल्व करूया. 18 का 18, 18 पंच 90 होते. बरोबर आहे. आता बघा हे 500 दशाला तसं लिहू, 500 दशाला तसं आणि छेदामध्ये 5 गुणिले 5 25 होतात. 5 5 25. बरोबर आहे. आता भाग द्याच बघा. 25 1 25, 25 दोन्ही 50. इथं 2 आणि हा 0 म्हणजे एकमेकांना किती वेळात, 20 सेकंदात मिळेल. जो ऑप्शन नंबर याचं सी असणार या ठिकाणी. ठीक आहे. तर बघूया समोरचा प्रश्न. या ठिकाणी बघा मी प्रश्न चेंज केलेला आहे की दोन रेल्वे एका दिशेने 74 किलोमीटर प्रति तास व 38 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहे. जर वेगवान रेल्वे दुसऱ्या रेल्वेला 15 सेकंदात ओलांडत असेल तर आपल्याला रेल्वेची लांबी काढायची आहे. एका दिशेने दोन्ही रेल्वे मित्रांनो आणि एकमेकाला ते किती 15 सेकंदात ओलांडते. मग याला सोपा पद्धत आहे. मग काय करायचं, डायरेक्ट सांगतो मी तुम्हाला. या 74मधून 38 मायनस करायचं, कारण का ते एकाच याच्यामध्ये दिशामध्ये असल्यामुळे मायनस करायचं आहे. 74मधून 38 गेले किती राहतो मित्रांनो, तर 36 राहतो. 36 लिहून घ्यायचं. ठीक आहे. डायरेक्ट लिहिले मी. आणि गुणिले, आता बघा 36 आहे. आता पहिले काय करायचं, जो दुसरा रेल्वे म्हणजे पहिली रेल्वे दुसऱ्या रेल्वेला 15 सेकंदात ओलांडतेमुळे काय करायचं, इथं गुणिले 15 लिहायचं. आणि या दोन्हीचं स्पीड कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, मीटर पर सेकंडमध्ये. कसं करणार, 5/18. ओके. तर आता याला सॉल्व करूया बघा. 18 का 18, 18 दोन्ही 36, 2 गुणिले 15 30
झाले आणि 30 गुणिले 5 राहिले किती 30 5 15 म्हणजे 150 बरोबर आहे. 3 5 15 होतात ना वरचे शून्य म्हणजे 150 मीटर त्या रेल्वेची काय असणार लांबी असणार. जो ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार या ठिकाणी. ठीक आहे. तर बघूया समोरचा प्रश्न. या ठिकाणी बघा सेमच प्रश्न आहे. मग काय करायचं बघा. दोन रेल्वे एका दिशेने 72 किलोमीटर प्रति तास व 108 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहे. जर वेगवान रेल्वे दुसऱ्या रेल्वेला 20 सेकंदात ओलांडत असेल तर त्या रेल्वेची लांबी काढायची आहे. तर बघा सेम प्रश्न आहे. मग काय करायचं 108 मधून 72 वजाबाकी करायचं. 108 मधून 72 गेले किती राहतो 36 राहतो. मग इथं लिहायचं 36. ठीक आहे. आणि गुणिले एकमेकांना किती 20 सेकंदात ओलांडते म्हणून 20 लिहायचं. आणि गुणिले तर बघा गुणिले आता आपल्याला मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करायचं आहे. कसं वापरणं त्याला 5/18. ओके. तर बघा आता भाग देऊया आपण की 18 1 18 18 दोन्ही 36 होते. 2 गुणिले 20 40 झाले. बघा इथं लिहितो 40 आणि हे वरचे 5 बरोबर आहे. आता बघा 4 5 20 होते आणि हे एक इथलचा 0 इथं गेला म्हणजे त्या रेल्वेची रेल्वेची लांबी किती असणार 200 मीटर असणार बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असेल या ठिकाणी. ठीक आहे. समोरचा प्रश्न बघूया. इथं पण मी आता प्रश्न चेंज केलेला आहे. एक गाडी 40 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास निर्धारित अंतर 6 तासात कापते. निर्धारित अंतर किती 6 तासात कापते. तेच अंतर 5 तासात कापायचे असल्यास गाडीचा वेग किती किलोमीटर वाढायला हवा हा प्रश्न आहे. बघा चेंज आहे प्रश्न. याला आपण सोप्या पद्धतीने सॉल्व करूया. तर पहिले काय काढूया आपण. पहिली लाईन दिलेली आहे. पहिल्या लाईनमध्ये आता त्या गाडीचं बघा एकूण अंतर काढू आपण. ठीक आहे. तर बघा त्या गाडीची स्पीड किती आहे 40 आहे. बघा 40 लिहूया आणि गुणिले करायचं आहे. आता गुणिले किती अंतर 6 तासात कापते म्हणजे 6 तास बरोबर. गुणिले 6 करायचं. 6 चोक 24 आणि हे 0 म्हणजे आता बघा एकूण अंतर किती आहे 240 किलोमीटर त्या गाडीचं बरोबर. पहिल्या दुसऱ्या लाईनमध्ये काय म्हणते तीच अंतर 5 तासात कापायचं असल्यास गाडीचा वेग बरोबर आहे. इथं पण काय करू आपण वेग काढूया. म्हणजे इथं पण काय काढायचं आपल्याला त्या गाडीचा स्पीड काढायचा आहे. मग कोणत्या 5 तासात कापायचं असल्यास. ठीक आहे. मग काय करायचं आता हे 240 घेतले ना. आता इथं बघा 240 लिहूया. इथं याच गाडीचं आपल्याला म्हणजे याच गाडीचं आहे म्हणून काय करायचं 240 लिहायचं आणि 5 तासात बरोबर आहे किती अंतर कापते आपण काढूया. बघा भाग देऊया. 5 चोक 20 इथं राहिले 4 5 8 40 म्हणजे 5 तासात म्हणजे त्या गाडीचं 5 तासामध्ये त्याचं गाडीचं स्पीड किती असणार 48 किलोमीटर पर तास बरोबर आहे. आता काय विचारलं आपल्याला की गाडीचा वेग किती वाढायला हवा. पहिल्या गाडीचं वेग किती आहे मित्रांनो 40 किलोमीटर आहे आणि दुसऱ्या गाडीचं किती झालं 48 म्हणजे दुसरा म्हणजे तीच आहे गाडी ती 5 तासात आहे. ठीक आहे. ही 5 तासात एवढं याचं वेग आहे. मग काय करायचं तर बघा आता काय करायचं पहिल्या गाडीचा प्रति तास वेग आहे किती आहे 40 आहे. मग आता काय करायचं या 48मधून काय मायनस करायचं 40 म्हणजे ती आपल्याला त्याचा वेग किती किलोमीटरनं वाढायला हवा याचं उत्तर मिळून जाईल. 48मधून 40 गेले 8 राहिले म्हणजे किती 8 म्हणजे 8 तास बरोबर आहे किलोमीटर प्रति तासने वाढायला हवा. जो ऑप्शन नंबर याचं बी असणार. ठीक आहे. तर समोरचा प्रश्न बघूया. या ठिकाणी बघा मी प्रश्न अजून चेंज केलेला आहे. एक ट्रेन 20 मीटर पर सेकंद वेगाने गेल्या त्या दिशेने 5 मीटर पर सेकंद वेगाने धावत असणाऱ्या एका व्यक्तीला 30 सेकंदात ओलांडते तर आपल्याला ट्रेनची लांबी काढायची आहे या ठिकाणी. ठीक आहे. तर बघा कसं काढायचं तर बघा सेम तसंच करायचं आपलं आता थोडं फरकाने येईल याच्यामध्ये चेंज. तर काय करायचं पहिले आपण ट्रेनची लांबी काढताना काय करायचं असा प्रश्नाला त्या या 20 आहे ना मित्रांनो 20मधून 5 मायनस करायचे. 20मधून 5 मायनस केल्यावर किती राहिले 15 राहिले. मग इथं लिहायचं 15 आणि नंतर करायचं आहे गुणिले बरोबर आहे. आणि 5 मीटर पर सेकंद बघा 5 मीटर पर सेकंद वेगाने धावत असणाऱ्या एका व्यक्तीला किती सेकंदात ती ट्रेन ओलांडते 30 सेकंदात. मग गुणिले इथं 30 करायचं बरोबर आहे. आता आपल्याला इथं उत्तर मिळून जाईल. बघा 15 त्रिक काय होते 45 होते 45 लिहायचं आणि इथलचा एक 0 म्हणजे त्या ट्रेनची किती 450 मीटर ती ट्रेनची लांबी असणार. जो ऑप्शन नंबर याच्यामध्ये सी असणार या ठिकाणी. ठीक आहे. तर बघूया समोरचा प्रश्न. सेम मागचाच प्रश्न आहे बघा. एक ट्रेन 25 मीटर पर सेकंद वेगाने गेले
त्या दिशेने 10 मीटर पर सेकंद वेगाने धावत असणाऱ्या एका व्यक्तीला 20 सेकंदात ओलांडते. तर ट्रेनची सेम लांबी काढायची आहे. सेम मागच्या प्रश्नानेच आहे. मग काय करायचं की या 25 वजा 10 करायचे. 25मधून 10 गेले 15 ते, मग 15 लिहायचं आणि गुणिले. आता बघा एका व्यक्तीला किती सेकंदात ओलांडते? 20 सेकंदात. मग इथं 20 लिहायचं. आता याला सॉल्व करायचं आहे. 15 दोन्ही 30 होते. हे 30 लिहिले. इथलचा एक 0. म्हणजे त्या ट्रेनची लांबी किती असणार? 300 मीटर असणार. जो ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार या ठिकाणी. ठीक आहे. समोरचा प्रश्न बघूया. बघा सेम प्रश्न आहे, फक्त चेंज आहे. ती समान दिशामध्ये धावत होती, आता इथं विरुद्ध दिशेने धावत आहे. बघा एक ट्रेन 30 मीटर प्रति सेकंद वेगाने, इथं दिल्यास नाही गेल्यास, इथं गेल्यास आहे. ठीक आहे. इथं काय मित्रांनो? गेल्यास आहे. ओके. विरुद्ध दिशेने 10 मीटर पर सेकंद वेगाने धावत असणाऱ्या एका व्यक्तीला 20 सेकंदात ओलांडते. तर ट्रेनची लांबी काढायची आहे. मग कसं करणार बघा. तसंच आता इथं विरुद्ध दिशा असल्यामुळे मित्रांनो आपण तिथे वजाबाकी करत होतो मागच्या प्रश्नामध्ये. इथं विरुद्ध दिशा आहे. मग त्याचं काय करायची? बेरीज करायची. 30 आणि 10 किती होतात? 40 होतात. मग काय करायचं? 40 लिहायचं आणि गुणिले. आता ती ट्रेन एका व्यक्तीला किती 20 सेकंदात ओलांडते, म्हणून इथं 20 लिहायचं. ठीक आहे. या दोघाचा आता गुणाकार करायचा आहे. 4 दोन्ही 8 होते. बरोबर आहे. इथं 8 आले आणि हे 1 आणि 2 शून्य इथं आले. 1 आणि 2 शून्य म्हणजे ती ट्रेन किती? 800 मीटर लांबीची होती. जो ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार. या ठिकाणी प्रश्न चेंज आहे बघा. एक रेल्वे एकसमान वेगाने जात असून ती 300 मीटर वरच्या 240 मीटर लांबीच्या पुलाला अनुक्रमे 21 सेकंद व 18 सेकंदात ओलांडते. तर रेल्वेचा आपल्याला वेग काढायचा आहे. तर बघा पहिले आपण काय करूया. तर इथं एक समान असल्यामुळे इथं जर असा प्रश्न आला मित्रांनो की आता बघा प्रश्न जे आलं आहे त्याच्यामध्ये काय एक समान वेगात जात असायचे. आता बघा दोन्ही जो रेल्वे आहे ती एक समान वेगानेच जात आहे. बरोबर आहे. मग काय करायचं? 300मधून 240 वजाबाकी करायचं. किती राहते? 60 राहते. इथं 60 लिहायचं आणि छेदामध्ये आपण इथं मायनस केलं तर इथं पण काय करावं लागेल? मायनसच करावं लागेल. 21मधून 18 गेले किती राहतात? 3 राहते. बरोबर आहे. आता हे काय केलं आपण? हे जर आपण सॉल्व केलं मित्रांनो तर जो रेल्वेचा वेग आहे बरोबर आहे ते आपल्याला मिळून जाईल. बघा 3 1 3, 3 2 6. बरोबर आहे. आणि हे 0. आता हे जो वेग आहे किती सेकंदमध्ये आहे मित्रांनो? कसं आहे? सेकंदमध्ये. मग त्याला मीटर पर सेकंद हे त्याचा वेग आहे. पण विचारलं का आपल्याला की आता इथं बघा ऑप्शनमध्ये आपल्याला दिलेलं आहे की किलोमीटर. बरोबर आहे. म्हणजे प्रति तासमध्ये विचारलेलं आहे. मग याला जो मीटर पर सेकंद आहे याला कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे? किलोमीटरमध्ये. मग कसं करणार बघा. तर 20 गुणिले पहिले आपण मीटर पर सेकंद करण्यासाठी 5/18 आपण हे वापरतो. बरोबर आहे. आता तासामध्ये कन्वर्ट करण्यासाठी उलटं वापरायचं. म्हणजे काय? 18/5. याच्यामुळे काय होईल की आपल्याला तासामध्ये मिळून जाईल वेग. 5 1 5, 5 चोक 20, 4 गुणिले 18, 18 चोक 72. म्हणजे त्या रेल्वेचं स्पीड किती असणार? 72 किलोमीटर पर सेकंद असणार. जो ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल या ठिकाणी. तर बघा आपण याच्यामध्ये भरपूर प्रश्न बघितले या व्हिडिओमध्ये. समोरच्या व्हिडिओमध्ये आपण अजून समोरचे प्रश्न रेल्वेवरचे पूर्ण घेऊन येणार आहोत. ठीक आहे. तर तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि तुमच्या मित्रांना आपण शेअर करायचं आहे. तोपर्यंत मित्रांनो बाय बाय. टेक केअर.